कालच्या प्रवचनामध्ये आपण भगवान बुद्धाची करुणा बघितली होती. त्यांची दोन उदाहरणं आपण पाहिलेत की एक विशाखेची नात वारली आणि दुसरं किशा गौतमीचा मुलगा वारतो. त्यावेळेस भगवान बुद्धांनी त्यांना केलेला उपदेश की त्यांच्या प्रती केलेली करुणा आपण कालच्या बुद्ध आणि धम्म त्याच्या ग्रंथामध्ये आपण अभ्यासली किंवा ऐकली. आज आपण बघू की भगवान बुद्धाला रुग्णाबद्दलही कशा चिंता होत्या किंवा आजारी माणसाबद्दल. कारण करुणा आपण कोणाविषयी करतो तर ज्याला काही ना काहीतरी कमी आहे. मुकेश अंबानी विषयी कोणी करुणा केली का? अरे रे बिचारा मुकेश अंबानी दवाखान्यात गेला, असं कोणी केलंय का? कारण तो सक्षम आहे. करुणा त्याच्याविषयीच केली जाते की जो असक्षम असतो किंवा त्याला काही ना काहीतरी कमी असते, उणीव असते. आणि कोण करतो त्याच्याविषयी करुणा? तर ज्याच्याकडे ती मैत्री भावना आहे किंवा जो सक्षम आहे. कारण भगवान बुद्धांनी करुणा केली का? करते करुणा करण्याच्या पात्रतेचे आहे. लंगड्या माणसाने पहिलवानावर करुणा केली तर चालेल का? तो काय म्हणा, पहिलवाना तुला मदत करतो, काय करशील? ते म्हणेन भल्या माणसा तूच लंगडा, तुला चालता येईल, माझ्यावर करशील का? सांगण्याचा उद्देश असा आहे की करुणा ही सक्षम माणसाने असक्षम माणसावर करायची मैत्री भावना आहे एक प्रकारची, की आपण त्याच्याविषयी मैत्री भावना केली. आणि मग भगवान बुद्धांनी अशी मैत्री भावना किंवा अशी करुणा बऱ्याचशे त्रिपिटकात तुम्ही जर करत गेले तर जवळजवळ सगळे प्रवचन हे करुणेचेच आहेत. की भगवान बुद्धांनी ग्रहस्थाप्रती केलेल्या ह्या करुणा आहेत, भिक्षूप्रती केलेल्या ह्या करुणा आहेत. पण बुद्ध आणि त्याचा धम्म याच्यामध्ये बाबासाहेबांनी काही निवडक कथा त्याच्यामध्ये घेतल्या आणि बुद्ध आणि धम्माच्या ग्रंथामध्ये आपण त्या अभ्यासल्या. आज आपण बघू की त्यांना दुसरी करुणा किंवा चिंता कोणाविषयी? तर रुग्णाबद्दल, की कुठलाही आजारी माणूस असेल. भगवान बुद्धांनी दुःखाचं तेच सांगितलंय, जन्म, मृत्यू, जरा आणि रोग. याच्याविषयी भगवान बुद्ध म्हटले की हे दुःख आहे. दुःख इथून सुरुवात होतो की जन्मापासून म्हटलं की माणसाला व्याधी होतात. असा एकही माणूस तुम्हाला मरेपर्यंत सापडणार नाही की त्याला काही ना काही व्याधी झाली नाही. निरोगी माणूस असा हा जगात अजूनही कोणी सापडला नाही. साधी सरत पडसं का होईना पण कोणाला कोणाला होतं. म्हणून व्याधी किंवा रोग. तर भगवान बुद्धांनी याच्याविषयी खूप चिंता व्यक्त केलेली आहे. आणि भगवान बुद्धांनी याच्याविषयी नुसता उपदेशच नाही दिला तर त्यांनी स्वतः त्याचं अनुकरण केलेलं आहे. काही भिक्षूच्या प्रती तर बघूया आपण त्यांनी कोणाकोणाप्रती केले. एकदा एक भिक्खू अतिसाराने आजारी होता आणि आपल्या मलमूत्रातच पडून राहिला होता. स्थविर आनंदाबरोबर फिरत फिरत तथागत त्या भिक्खूच्या निवासस्थानी आले. आपल्या मलमूत्रात लोळत पडलेल्या भिक्खूला तथागतांनी पाहिले. ते त्याच्यापाशी गेले व म्हणाले, भिक्खू तुला काय होते आहे? भगवान मी अतिसाराने आजारी आहे, तुझी सेवा करण्यास कोण आहे काय? भगवान कोणी नाही. भिक्खू तुझी कोणी दुसरे भिक्खू सेवा करीत नाही तसे का? मी कुणाच्या उपयोगी पडत नाही म्हणून कोणी माझी पर्वा करत नाही. मग तथागत आनंदाला म्हणाले, आनंद जा आणि पाणी घेऊन ये, या भिक्खूला मी स्वच्छ करतो. होय होय महाशय, आनंद त्यांना म्हणाला. त्याने पाणी आणल्यावर तथागताने पाणी ओतली व आनंदाने त्या भिक्खूचा देह स्वच्छ केला. नंतर तथागताने त्यांचे डोके व आनंदाने पाय धरून त्याला उचलून बिछाण्यावर ठेवला. नंतर तथागताने त्या क्षणी सर्व भिक्खूगणांना पाचारण केले व ते म्हणाले, आवाज नाही अच्छा घुमते. ते म्हणाले, अमुक एका निवासात कोणी भिक्खू आजारी आहे काय? होय भगवान. तो कशामुळे आजारी आहे? भगवान त्या भिक्खूला अतिसार झाला आहे. भिक्खू वर्ग त्याची कोणी सेवा करीत आहे काय? नाही भगवान. का नाही? त्याची सेवा का करत नाही? तो भिक्खू कुणाच्या उपयोगी पडत नाही म्हणून भिक्खू त्याची सेवा करत नाही. भिक्खू तुमची काळजी वाहण्यास माता पिता नाही. तुम्ही जर परस्पराची सेवा केली नाही तर दुसरे कोण करणार? भिक्खू जो माझी सेवा करू इच्छितो त्याने रुग्णाची सेवा करावी. त्याला जर गुरु असेल तर तो जिवंत असेपर्यंत गुरुने त्याची काळजी व्हावी आणि रुग्ण बरा होईपर्यंत प्रतीक्षा करावी. जर आचार्य अथवा सहनिवासी भिक्खू असेल अथवा शिष्य सहनिवासी किंवा गुरुवृंद असेल तर त्याने त्याची काळजी घ्यावी आणि बरा होईपर्यंत प्रतीक्षा करावी. जर कोणी रुग्णाची सेवा करणार नसेल तर तो त्याचा गुन्हा समजला जावा. भगवान बुद्धांनी इथं भिक्षूचं नाव नाही दिलं, पण अशा त्रिपिटकामध्ये जवळजवळ 4-5 उदाहरणं आहेत. गिरिमानंद सुत्तही जर तुम्ही वाचला असेल त्याच्यामध्ये आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी. तर भगवान बुद्ध बाबासाहेब इथं हा
हे घेतात, कारण बाबासाहेबाला एक प्रतीक म्हणून दाखवायचं की भगवान बुद्धाने कोणाविषयी चिंता केली आणि कोणाविषयी करुणा केली. आता तिथं भगवान बुद्ध भिक्षूला प्रवचन देतात आणि भिक्षूला सांगतात की, कारण ह्या भिक्षूला तो अतिसार झाला आणि तो एवढा म्हातारा आहे की त्याला चालता फिरताही येत नाही. आणि मग जर चालता फिरता येत नाही आणि अतिसार म्हणजे ज्याला आपण जुलाब म्हणतो, ते लागल्यानंतर तो नॅचरली आहे की त्या घाणीमध्येच पडलेला असेल. एक तर त्याला चालता बोलता येत नाही. अशी बरीचशी उदाहरणं तुम्ही पाहिलीत की नाही पाहिलीत, पण माझ्या आयुष्यात अशी बरीचशी उदाहरणं मी बघितली की काही काही माणसं जर हातपाय गेले आणि जर सेवा करायला कोणी नसेल तर मग मात्र त्या माणसाची खूप गैरसोय होते. ज्याची सेवा करायला असेल तर मग त्याचं काय होत नाही. कारण याचं उदाहरण माझी आई आहे. माझी आई जवळजवळ 1.5 वर्ष बेडवरती होती. तिला चालताही येत नव्हतं आणि उठताही येत नव्हतं. परंतु तिची सेवा करायला आताचे जे आमचे भंतेजी आणि माझे बाबा, कारण आम्ही तर मुंबईला होतो, परंतु त्यांनी एवढी तिची सेवा केली की त्या वयामध्ये तिला डायफर लावण्यापासून तर तिला आंघोळ घालण्यापर्यंत हे दोघंही जण तिची सेवा करत होते. इथे भगवान बुद्धाचा तो नियम लागू पडतो. म्हणून भगवान बुद्धांनी प्रवचन फक्त भिक्षूला केलं का? कारण हे प्रवचन आपल्यालाही लागू पडतं की जसं भिक्षूला कोणीच नाही. आता जर भिक्षू झाला, समजा आता आजारी पडला, हातपाय कामातून गेले, मग त्याची सेवा कोण करणार आहे? तर भगवान बुद्ध सांगतात की तुमचे आई वडील किंवा बहीण भाऊ इथे येणार नाहीये, कारण याची सेवा तुम्ही एकमेकाची सेवा एकमेकांनीच केली पाहिजे. इथे भिक्षूला जेव्हा तसं सांगतात की भिक्षू तुम्ही एकमेकाची सेवा एकमेकांनी केली पाहिजे, तोच उपदेश तुमच्या श्रमिक उपासका करताही आहे ना, की जर आई वडील आजारी असतील तर सेवा मुलांनी केली पाहिजे, म्हणजे तिच्या सुनेनी केली पाहिजे, मुलीनी केली पाहिजे. जर त्याला कोणी नसेल तर मग त्याचा गुरु असेल किंवा सहचर असेल. जसं इथं भिक्षूला सांगतात की ह्या भिक्षूला विचारल्यानंतर की का त्याची सेवा करत नाही, तर ते म्हणतात हा पहिला कोणाच्याच उपयोगी पडत नव्हता. कारण एखादे खडूस भंतेजी असतात की नाही, काही काही भंतेजी खडूस असतात, नसतात असं नाही. त्यातला एक मी हे आहे नाही असं नाही. पण अडचण काय असते की काही कारणास्तव, म्हणजे आता नाव नाही घेणार, पण एक भंतेजी आहेत आमचे. आता तुम्ही ठरवा ते चूक आहेत की बरोबर आहे. ऐन वेळेला त्यांना जर कोणी निमंत्रण द्यायला गेलं तर ते हाकलून देतात. समजा तुम्ही त्यांच्याकडे गेला सकाळी 9-10 वाजता गेला, तर भंतेजीला म्हटलं चला आमच्या घरी कार्यक्रम आहे, तर ते हाकलून देतात. आत्ताच जन्माला आला का? हा, जर ते घराचं काम असेल तर घर म्हणतात आजच बांधलं, रात्री बांधलं, सकाळी आला. म्हणजे त्यांचा बोलण्याचा उद्देश, तुम्ही ठरवा, त्यांचा म्हणण्याचा उद्देश असतो की तू घर तर 7-8 महिन्यापासून बांधत असतील ना, मग तुला सगळं झाल्यावर भंतेजीची आठवण आली का? अगोदर नाही आली का? कार्यक्रम ठरवायच्या अगोदर 1 दिवस अगोदर किमान कमीत कमी, की बाबा 1 दिवस अगोदर भंतेजी उद्या माझ्या घराचं काम पूर्ण होते, तुम्ही पूजेला या. म्हणजे त्या भंतेजीचा म्हणायचा आता तो तुम्ही ठरवा चांगलं आहे का? काही काहीचं म्हणणं कसं आहे, भंतेजीला कुठलं काम आहे का? पोरगं रडतंय का? भंतेजीला आलं 15 मिनिट अगोदर भंतेजी रिकामच असतो, चला म्हटलं की चलावं. आईचं म्हणणं असंही असतं की नाही, किंवा भंतेजीला काय काम आहे, पाणी भरायचंय का, स्वयंपाक करायचा का, काही लेकरं रडतात की काय होतंय, 2 बाजू आहे. हा, म्हणून इथे भगवंत त्याला विचारतात की याची सेवा का नाही करत तुम्ही? बरं ते भंतेजी नुसते उपासकाशीच तसे वागतात का? नाही, ते भंतेजीशी तसेच वागतात. जर छोटा एखादा भंतेजी असेल आणि त्यांनी जर त्यांना जेवायला नाही बोलवलं, ते भंतेजी दिवसभर उपाशी राहतात. का? यांनी माझी सेवा केली नाही, यांनी मला आग्रह केला नाही. आता बरोबर आहे की चुका एखादा बिचार, आता माझ्या सारख्याला विनयच माहिती नाही, मी कशाला मोठ्या भंतेजीला विचारत बसतो, मला भूक लागली मी माझा जेवणार. तो भंतेजी म्हणणार तू छोटा आहेस, माझ्या अगोदर जेवला कसा? मग ठीक आहे, तू जेवला ना, आता मी नाही जेवत. म्हणजे असेही काही काही भंती विनय पाळणारे आहे. मग आता काय करत, बहुतेक त्यातला हा भंतेजी असेल. मग एखादा भंतेजी म्हणतो नाही खात तर नको खाऊ, मी माझा खातो मुकाच राहतो. तसे हे म्हणत असतील की हा काही कोणाच्या उपयोगी पडला नाही, मग आता पडलं तर पडू द्या, कोणीच त्याच्याकडे बघत नाही. म्हणून मी सांगितलं ना की
भंतेजी झाला म्हणून काय नुसतं चिवर अंगावर आल्या आल्या प्रज्ञा उत्पन्न होते का? कारण आत तोच माणूस असतो. चिवर जरी आलं तर थोडाफार फक्त धाक येतो. मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, तर सांगायला काही हरकत नाही याच्यावरही गेलं, की जेव्हा मी पहिल्याने दीक्षा घेतली तर त्या दीक्षा घ्यायच्या 5 मिनिट अगोदर मी सिगरेट ओढलेली होती आणि जवळजवळ मी चेन स्मोकर होतो. दिवसाला मला 4-4, 5-5 पाकिट सिगरेट लागायची आणि मला स्वतःला शाश्वती नव्हती की मी चिवर घेतल्यावर सिगारेट सोडेल. पण एक जादू होते, धाक असते माणसावर. जेव्हा मी चिवर घेतलं आणि चिवर घेऊन बाजूला बसल्यावर जवळजवळ 50-60 लोक येऊन माझ्या पाया पडली. आता तो त्यांचा पाया पडण्याचा उद्देश चिवराकडे बघून असेल, पण माझी आज घालमेल सुरू झाली ना. आता मी जर सिगरेट ओढलं ते 50 जण पाया पडले. हे काय करतील? सांगण्याचा उद्देश असता की माणसाला लज्जा, लज्जा हे एक धन सांगितलं. बुद्ध धर्मामध्ये काय सांगितलं की ज्याच्याकडे लज्जा आहे तो धनवान माणूस आहे. आणि म्हणून मला तो अनुभव आहे की 5 पाकिट सिगरेट ओढणारा माणूस 5 मिनिटात सिगरेट सुटलं. कधीही ध्यान आलं नाही, कधीही त्याला गेलं नाही. आज 3रं वर्ष चालू आहे. मी परत कधी त्या सिगरेटला म्हणजे आठवणही नाही झाली. मग ते धाक असेल किंवा तुम्ही त्याला चमत्कार म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, परंतु भगवान बुद्धांनी इथं सांगितलं की जर तुम्ही एकमेकाला जर तसं नाही वागला, जर आपण त्या शिलानी नाही वागलो, लज्जेनी नाही वागलो, तर मग मात्र तुम्हाला धम्म पाळता येणार नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध इथं खडसावून सांगतात की कोणी करो का ना करो, याला गुरु तर असेल की नाही. दीक्षा तर कोणाकडनं घेतली असेल ना त्यानं, मग त्या गुरुनी करावं. भगवान बुद्ध कोणाला सांगतात की जर तो आजारी असेल आणि गुरु अस्तित्वात असेल तर त्या गुरुने त्याची सेवा केली पाहिजे. आता उलट होतंय आपल्याकडे इथे. कारण बसतानाही आमचे भिक्षू म्हणतात महा फेरो फेरो, मग असं 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 चालतं की नाही. भगवान बुद्ध बघा किती प्रॅक्टिकल आहे. भगवान बुद्ध सांगतात की जर शिष्य आजारी असेल तर पहिलं कर्तव्य कोणाचं आहे? गुरुचं आहे. तर सायमल्टेनियस दुसऱ्या विनयात ते सांगतात की उपाध्यायाची सेवा करणं हे शिष्याचं काम आहे. पण कधी जर तो सुदृढ असेल, करण्याच्या लायक असेल, तर त्याने आपल्या उपाध्यायाची सेवा केलीच पाहिजे. म्हणजे दोन्ही विनय त्याला कायद्याचं स्वरूप दिलं. शेवटला तर ते सांगतात की जर समजा गुरु अस्तित्वात नसेल, एखाद्या वेळेस होतं ना, कारण गुरु कधी कधी वयस्कर असेल तर गुरु चेल्याच्या अगोदर जातो, कधी कधी विरुद्ध परिस्थिती होते. आता माझे गुरु ज्ञान रक्षित आहेत. वैवाहिक जीवनामध्ये ते माझ्यापेक्षा 14 वर्षांनी लहान आहे. नॅचरल जर समजा बघितलं तर अगोदर मीच मरेल ना, नॅचरल मृत्यू झाला तर. जर वयाचा मृत्यू झाला तर मग त्यावेळेस जर मी खाट्यावर पडलेला असेल तर माझी सेवा कोणी केली पाहिजे? ज्ञानरक्षित भंतेजीने केली पाहिजे. कारण तो विनयात बुद्धांनी सांगितलंय तसं की गुरुने केली पाहिजे. जर गुरु नसेल तर मग तुमच्या कुटीमध्ये किंवा विहारामध्ये जो कोणी सहचर भिक्षू असेल त्याने त्याची सेवा केली पाहिजे. तो माझ्या उपयोगी पडला नाही किंवा त्याने कुणाची केली नाही म्हणून अशी सबब सांगता कामा नये. आणि भगवान बुद्ध स्वतः उदाहरण घालून देतात. सम्यक संबुद्ध आनंदाला सांगतात की आनंदा पाणी घेऊन ये, मी करतो याची सेवा. कारण कुठलीही गोष्ट जोपर्यंत आपण आदर्श कोणाचा घेतो, जो कोणी जसा बोलतो तसा वागतो त्याचाच आदर्श घेतो ना आपण. जो निष्ठाच बोलतो आणि स्वतः करत नाही तसा आदर्श. कारण भगवान बुद्धांनी विनय बनवले, दुसऱ्या करता नाही बनवले. भगवान बुद्धांनी ते स्वतःवरही लागू केले. विकाल भोजना म्हणून ही प्रतिज्ञा भगवान बुद्धांनी पाळली. चारिका केली पाहिजे. भगवान बुद्धांनी चारिका केली. मी सम्यक संबुद्ध आहे म्हणून ते असे म्हटलेत का तुम्ही करून आणा मी खातो. आणि म्हणून तो आदर्श आहे. म्हणून त्या आनंदाला सांगतात की आनंदा पाणी घेऊन ये. आणि भगवान बुद्ध त्याला हाताला धरून आणि आनंद पायाला धरून बिछाण्यावरती ठेवतात, त्याला साफ करतात सगळे. आणि स्वतः त्यांनी केलेली ती कृती आहे. आणि म्हणून ते सांगतात की जर तुमचा गुरु असेल, हाच नियम आपल्याला उपासकालाही लागू पडतो की नाही, की जर गुरु तिथे गुरु आहे पण आपल्या घरामध्ये आपण कोण आहोत. एक्झाम्पल, जर समजा एखादी सुनबाई असेल तर तिचा सासरा आजारी असेल, मुलगा असेल त्याचा वडील असेल, आई असेल, त्यांनी ती सेवा केली पाहिजे. आजकाल होतंय का? वृद्धाश्रम वाढले की नाही. काही काही शिकली सवरलेली आणि ज्याच्याकडे जास्त पैसा आहे त्या सगळ्या लोकांचे आईबाप कुठे असतात? वृद्धाश्रमात असतात. कारण आपल्याला शेवटची सेवा करायचाही कंटाळा
येतो, कारण ती केली पाहिजे. कारण बुद्ध धर्मामध्ये म्हणतात तर ती सेवा करणार. तुम्हाला सांगतो की त्या हिंदू धर्माला तुम्ही किती नावं ठेवा, एक एवढा डोक्याला झिंझिण्या आणणारा प्रकार आहे. तुम्ही जर मागं बघितलं असेल, धर्माधिकारी काय त्याचं नाव, की जे डिहायड्रेशन जो 17 लोक मेली कार्यक्रमामध्ये, शिंदेचा आणि त्याचा कार्यक्रम, त्याचं नाव काय मला आता आहे ना त्या बाबाचं, हा, त्यांनी कार्यक्रम घेतला आणि ऊन असं झालं की डिहायड्रेशननी माणसं मेली. आताच आहे, काय जास्त वेळ नाही झाला त्याला, एक, हा, तुम्ही यकीन नाही करणार त्यांच्या घरच्या लोक. तुम्हाला आता आठवते का त्या केसविषयी काही चर्चा तरी होते का? जर कायदेशीर दृष्ट्या बघितला तर तो मुख्यमंत्री आणि तो बाबा, ते लोक मरायला कारणीभूत दोघं आहेत की नाही? कारण त्या बाबाने जर कार्यक्रम नसता घेतला, बरं घेतला तर पॅन्डाल टाकायला पाहिजे होतं, सावलीची व्यवस्था करायला पाहिजे होती, पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे. डिहायड्रेशन म्हणजे शरीराला पाणी कमी पडलं म्हणून ते मेले. त्यांच्या घरी एक वार्ताहर गेला, पत्रकार गेला आणि त्याने विचारलं की ह्या लोकांवर केस व्हायला पाहिजे का? तर त्या घरातली त्या माणसाची बायको म्हणते की ते पुण्यवान होते, मी पापी आहे, त्या कार्यक्रमाला गेले नाही, मी गेले असते, मी मेले असते, आम्हाला मोक्ष भेटला असता. काय म्हणायचं आता याला? म्हणून केस नाही होत. किती अनाडी लोक आहेत, किती हे आहे, किती राहिलेली बायको म्हणते ते पुण्यवान होते म्हणून त्या कार्यक्रमात त्यांना मरण आलं. काय म्हणायचं? ती म्हणते मी पापी आहे कारण मला जायला नाही भेट, आणि म्हणून ह्या बाबा बुवावरती कधी केस होत नाहीत. कारण का? त्याला ती अंधश्रद्धा कारणीभूत आहे. भगवान बुद्ध हे अंधश्रद्धेत सांगतात का? कारण भगवान बुद्धांनी कृती करायला सांगितली. भिक्षू झाला तर भिक्षूलाही आजार होणार आहे, म्हणून भिक्षू त्याच्यातून सुटणार आहे का? तर नाही. म्हणून ते भिक्षूला उपदेश करतात की तुम्ही भिक्षूंनी एकमेकाची मदत केली पाहिजे, एकमेकाची सेवा केली पाहिजे. ही बुद्धाची करुणा आहे. बुद्ध हे शिकवतात आपल्याला. दुसरं एक उदाहरण आहे की एकदा बुद्ध राजगृहाच्या महावनात कलंदक निवासामध्ये राहत होते. त्यावेळी स्थवीर वक्कली रुग्ण पीडित व व्याधीग्रस्त अशा स्थितीत एका कुंभाराच्या झोपडीत राहत होता. स्थवीर वक्कलीने आपल्या सेवकांना बोलावले व तो म्हणाला, मित्र, तथागताकडे जा आणि माझ्या वतीने त्यांच्या चरणी वंदन करून त्यांना सांगा, भिक्खू वक्कली रुग्ण पीडित व व्याधीग्रस्त आहे व तथागताच्या चरणी वंदन करीत आहे, आणि असेही सांगा, वक्कलीवर दया करा आणि त्याला पाहण्यास या. भगवंतानी मौनाने संमती दर्शवली. नंतर वस्त्रे लिहून भिक्षापात्र चिवरासह स्थवीर वक्कलीला पाहण्यासाठी तथागत गेले. स्थवीर वक्कलीने तथागतांना येताना पाहून आपल्या बिछाण्यावर तो सावरून बसला. तेव्हा तथागत स्थवीर वक्कलीला म्हणाले, वक्कली, उठू नकोस, ह्या इथल्या आसनावर मी बसतो. त्याप्रमाणे तिथे असलेल्या आसनावर तथागत बसले व ते स्थवर वक्कलीला म्हणाले, वक्कली, मला दिसते आहे की तू सर्व सहन करीत आहेस, तू धीराने दिवस कंठीत आहे, तुझी पीडा न वाढता कमी होत आहे ना? ती कमी होण्याची लक्षणे आहेत की वाढण्याची? नाही भगवान, मला आता सहन होत नाही, मला धीरही उरला नाही, तीव्र कळाने मी हैराण झालो आहे. त्या कमी होत नाहीत, त्या कमी होण्याची लक्षणे दिसत नाहीत, उलट वाढण्याचे दिसतात. तुझ्या मनात काही संदेह आहे का वक्कली? काही दुःख? भगवान, माझ्या मनात काही संदेह किंवा दुःख नाही. वक्कली, तुझ्या शिलाबाबत काही दोषार आहे काय? भगवान, नाही, माझ्या शिलाबाबत लज्जा वाटण्यासारखे काही घडलेले नाही. वक्कली, असे आहे तर तुला काहीतरी दुःख होत असले पाहिजे, कसला तरी तुला पश्चाताप होत असला पाहिजे. भगवान आपले दर्शन व्हावे अशी फार दिवसाची इच्छा होती, पण त्यासाठी आपल्याकडे येण्याचे त्राण देहात नव्हते. वक्कली, ह्या माझ्या घाणेरड्या देहात पाहण्यासारखे काय आहे? तो धम्माला पाहतो, तो मला पाहतो. वक्कली, जो मला पाहतो तो धम्माला पाहतो. धम्माचे दर्शन करणाऱ्याला मी दिसू शकतो, आणि वक्कली, माझे दर्शन करण्यात धम्माचेही दर्शन घडते. दुसरी वक्कलीची कथा आहे करुणेची, की वक्कली हे स्थवीर आहेत, ते आजारी आहेत. खूप गहन आहे, तुम्हाला छोटासा वाटत असेल, पण ह्या छोट्याशा ह्याच्यामध्ये एवढा गहन संदेश आहे की तो वक्कली आपल्या सेवकांना पाठवतो आणि सांगतो की भगवंताला माझा निरोप द्या, की वक्कली स्थवीर आजारी आहेत, पीडित आहेत, आणि त्यांना भेटायला या. भगवान बुद्ध तर अंतर्यामी आहे, त्यांना ते कळतं, परंतु निरोप आल्यावर मौनानेच ते शांत राहून त्याला मान्यता देतात. आणि जेव्हा भेटायला जातात तेव्हाचा संवाद हा किती हे आहे की भगवान बुद्ध त्याला प्रश्न विचारतात की वक्कली, तुला काही यातना होतात का? का तू सहन करतोयस? तर तो वक्कली खरं बोलतो की नाही, मला सहन होत नाही, आता यातना होत आहेत.
कारण भगवान बुद्धाने जसं मी तुम्हाला आता सांगितलं की मरताना ज्याला यातना होतात किंवा मरताना ज्याचे वेगवेगळे विकार उफाळून येतात त्याला सद्गती होत नाही किंवा त्याला मृत्यू चांगला येत नाही. आणि म्हणून इथेच भगवान बुद्ध त्याला प्रश्न विचारतात की वक्कली तुझ्या मनामध्ये काही संदेह आहे का? कारण भिक्षूचं जीवन जगताना की आपल्या मनामध्ये असा संदेह असता कामा नये की माझ्या हातून शीलभंग झालेला आहे किंवा मी कुठेतरी वाईट वागलेलो आहे. ते उपासकालाही लागू होत. शेवटच्या क्षणामध्ये जर आपल्या मनामध्ये असे काही वहम असेल की माझ्या हातून हे शीलभंग झालेलं आहे, तो वक्कली म्हणतो नाही भगवान, माझ्या हातून असं म्हणजे लज्जा येईल असं काम कुठलं झालेलंच नाही. मग तुला काही दुःख आहे का? तर तो म्हणतो काही दुःख नाही, मी तर सगळा मोह सोडून आलेलो आहे. कारण मग भगवान बुद्ध म्हणतात की असं होऊ शकत नाही ना, की तुला जे वेदना होतात की ज्या माणसाच्या इच्छा वासना जोपर्यंत त्याच्यामध्ये अटकत नाही तोपर्यंत वेदना व्हायला नको असतात. तेव्हा तो म्हणतो की भगवंत एक इच्छा माझी होती की मला भगवंताचं दर्शन झालं पाहिजे आणि मला चालता येत नव्हतं. मग भगवंत म्हणतात वेरडा आहे, अरे काय आहे माझ्या देहामध्ये बघण्यात. ह्या इच्छेमुळे तुला त्या वेदना होतात. की आजही आपण कधी कधी म्हणतो की नाही माणसाचा जीव जात नाही, कारण का शेवटला कोणाची तरी आठवण काढत असते, पोराला भेटायचंय, पुरीला भेटायचंय, किंवा इथे कुठे काहीतरी आहे, तिथे काहीतरी ठेवलेलं आहे, ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. कारण जीव अडकलेला असतो. माणसाचा जी चेतना असते ती लवकर जात नाही, कारण तुमच्यामध्ये ज्या वासना अडकतात तशी त्याच्यामध्ये काय वासना अडकलेली होती, त्याला भगवंताचं दर्शन पाहिजे, कारण त्याच्यावर अवेलेबल होते ना भगवंत. आणि म्हणून भगवंत त्याला म्हणतात की माझ्या या देहात काय अडलेलं आहे. माझ्या देहात बघण्यापेक्षा धम्मात बघा. तुम्ही जेव्हा धम्माचं आचरण कराल तुम्हाला ऑटोमॅटिक तथागत दिसतील, आणि तथागत दिसले की समजा ते बुद्ध आहेत. आणि म्हणून वक्कली तू अशा याच्यामध्ये अशी इच्छा ठेवू नकोस, म्हणून तुला यातना होतात. कारण कुठल्याही भिक्षूला जर तुम्ही जर कधी बघितलं की एखादा तांब्या आहे, पाण्याने भरा आणि त्याला वाजवून बघा, तो वाजत नाही, त्याचा आवाज वेगळाच येतो. त्याला रिकामा करा आणि मग वाजवा, बरोबर आवाज येतो. याचा अर्थ काय की जोपर्यंत तुमच्या आतमध्ये सगळ्या वासना लपलेल्या आहेत तोपर्यंत तुम्हाला यातना होणार. आणि जर तुम्ही रिकामे झालात तर मधुर संगीत वाजेल, यातना होतील का? म्हणून भगवान बुद्ध तिथं सांगतात की कशामध्येही तुमचा जीव अडकला नाही पाहिजे, कशामध्येही तुमची इच्छा कामना ह्या वासना शिल्लक नाही राहिल्या पाहिजे. आता कधी कधी काय होतं की अभिधम्म पीठ वाचतोय मी आता, खूप कठीण आहे. कारण आपण जे म्हणतो की नाही, सोपी व्याख्या सांगतो, जास्त तुमचं डोकं नाही मी करत. कारण अभिधम्म पीठक जर वाचलत ना तर तुमच्यातले बरेचसे लोक भिक्षू होतील, कारण तेवढ्या तत्परतेने जर वाचलं तर. कारण तिथं व्याख्या एवढ्या भयानक आहेत. काल मी त्यागाची व्याख्या बघितली. काय त्यागाची व्याख्या? एखादा माणूस घर सोडून जातो ना, मग त्यानं घर सोडलं, बायको सोडली, मुलं बाळ सोडले, धन सोडलं. अभिधम्म पीठक याला त्याग म्हणत नाही, कारण त्याने घर सोडलं तर विहार स्वीकारलं ना. त्याने घर सोडलं, विहार स्वीकारलं. त्याने प्रपंचामध्ये कमाई करण्याचं सोडलं, तो वर्गण्या घेतोय, तो दान घेतोय. त्या विहाराच्या बाजूला कुटी पाहिजे, मग त्या काही गोष्टीचा त्याग केलाय, पण मोह त्यागलाय का? अभिधम्मपीठ तिथं सांगतं ज्या दिवशी मोह त्यागेल त्या दिवशी खरा भिक्षू झाला. आज तुम्ही शोधले तर मग सापडेल का तुम्हाला कोणीतरी? करा. मोह सुटायला पाहिजे, लालच सुटायला पाहिजे, वासना सुटायला पाहिजे, त्याला त्याग म्हटलंय. नुसतं घर सोडलं म्हणून त्याग नाहीये. घर सोडलं तर नाही काही, समजा एखाद्याने विहार नाही स्वीकारलं, झाडाखाली बसला, त्या झाडाचा पण मोह नाही सुटला त्याला, परमनंट बसतो ना त्या झाडाखाली येऊ. म्हणून व्याख्या खूप कठीण आहे जेव्हा आपण त्या करायला जातो. आणि म्हणून इथं भगवान बुद्ध सांगतात की वक्कली की तुझ्यामध्ये ज्या असणाऱ्या मला भेटण्याची का होईना पण ती एक वासना होती. भगवान बुद्ध सांगतात की काय ठेवलंय मला बघण्यात, तू तुझ्या धम्माने करणार, तथागत येतील जातील. कारण धम्माच्या आचरणानुसार केला तर तथागत त्यातच आहे, बुद्ध त्यातच भेटतात तुम्हाला.
म्हणून जर मागं बघितलंय की आपण वारस निवडायचं, तर तथागताने आनंदालाही तेच सांगितलं, वारसाच्या भानगडीत कशाला पडतात, धम्मच हा माझा वारस आहे. आणि ते वल्कलीलाही ते सांगतात की कशामध्ये वासना ठेवू नको, तुला त्रास त्याच्यामुळे होतोय. तिसरं आहे, असे मला समजते की एकदा बुद्ध भग्गी देशातील मृगवनात भिसुकला वाटिकेत मगर समाश्रमात राहत होते, तेव्हा ग्रहपती नकुल पिता तथागताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला. बसल्यानंतर नकुल पिता तथागतांना म्हणाला, भगवान, मी एक जर्राजर वयोवृद्ध ग्रस्त आहे, माझे वय होत आले, मी आजारी असून नेहमी कष्टी असतो आणि भगवान मला क्वचितच आपले व संघाचे दर्शन घडते. भगवान, आपण सांत्वनाचे व उत्तेजनाचे 2 शब्द जर मला सांगितले तर दीर्घकालपर्यंत ते मला हितकारक व सुखदायी होतील. ग्रहपती, तुमचे शरीर जर्जर आणि पीडित झाले आहे, खरे आहे. असा देह धारण करून वावरणाऱ्याने क्षणभरही आरोग्याची उपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे. ग्रहपती, यासाठी तुम्ही आपल्या मनास अशी शिकवण दिली पाहिजे की माझा देह दुर्बल असला तरी माझे मन रोगट होणार नाही. ग्रहपती, असे तुम्ही मनाला शिकवले पाहिजे. ग्रहपती नकुल पिताने तथागताचा उपदेश प्रसन्न मनाने श्रवण केला. आपल्या आसनावरून तो उठला आणि तथागतांना अभिवादन व प्रदक्षिणा करून तो निघून गेला. एक जर्जर, आता आपल्या करता हा संदेश आपल्या करताही आहे की जो जर्जर आणि म्हातारा माणूस भगवान बुद्धाकडे जातो आणि काय सांगतो की मला असं प्रवचन द्या, असं द्या की मला त्याच्यामधून प्रेरणा मिळेल. भगवान बुद्ध म्हणतात, अरे भल्या माणसा, हे शरीर किती जर्जर होऊ दे, पण मन जर्जर होता कामा नये. आणि मन जर्जर होता कामा नये तर मग मात्र शरीराची हेळसांड करून चालणार नाही, कारण त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण निरोगी शरीरामध्येच निरोगी मन राहतं. आणि मग याच्या पाठीमागचा उद्देश आहे की जसं जसं माणसाचं वय होतं तर आपण आपली काळजी घेतली पाहिजे. मग कधी कधी रिटायरमेंट होतात की नाही, आपण आता रिटायर झालं की नेमकं काय होतं, त्याच दिवशी आपल्याला समजायला लागलं की आता मी म्हातारा झालो, किंवा दुसऱ्या अर्थाने काय असतं की मी निरुपयोगी झालो. रिटायरमेंट याचा अर्थ माणसाच्या मनाला पहिला संदेश असतो. कारण घरात जरी गेले तुम्ही तर कसं होतं त्यावेळेस की जेव्हा तुम्ही नोकरीला असता तेव्हा पूर्ण पगार आणि माणूस अर्धा, कारण अर्धाच टाइम घरात असता ना तुम्ही. 24 घंट्यातले 8-10 घंटे कामावर असतात, 10-11 घंटे झोपेत जातात. म्हणजे किती मिळतो त्या घरातल्या लोकांना? अर्धाच मिळतो ना माणूस, पण पगार पूर्ण असतो. पण जेव्हा रिटायर होतो तेव्हा पगार अर्धा होतो आणि माणूस पूर्ण होतो, कारण तो 24 तास घरात असतो आणि पगार अर्धा होतो. विनोदाचा भाग जरी वेगळा असला तरी पण जेव्हा कमाई तुमची अर्धी होते आणि घरात तुम्ही जास्त वेळ राहता तेव्हा अनवॉन्टेड होतं माणूस. कारण काय होतं, याला ऑफिसमध्ये दादागिरी करायची सवय असते, मग तो बायकोवर दादागिरी करतो घरात. कारण जोपर्यंत कामाला जातो तोपर्यंत त्याला माहित नसतं की बाजारात मीठ काय भाव आहे, मिरच्या काय भाव आहेत. पण हा रिकामपणात मग किचन मध्ये डोकावतो ना, नको तिथे मग हे केवढ्याचं आणलं, ते केवढा, काय करायचं बाबा, आता तू पूर्ण माणूस आणि अर्धा पगारी आहेस. म्हणून कधी माणसाला जर सुख पाहिजे असेल तर आपल्या नसलेल्या याच्यामध्ये आपण दखल देऊ नये. कामावर जाताना कधी विचारलं का बायकोला की डब्बा बनवताना तू किती लिटर तेल वापरलंस महिनाभर, काय केलं? मग आता बी करू द्या ना तिला. रिटायर झाले मग घरात बसा, जशी पहिली अपेक्षा तेवढीच ठेवा. पहिला डबा देत होती, आता तिने घरात जेवण द्या. म्हणजे बुद्धही इथं तेच सांगतात की माणसाने आपण आपल्या याच्यामध्ये राहत असताना आपण आपल्या अपेक्षा कमी केल्या पाहिजे. एकदा तथागत शाक्याच्या कपिल वस्तूमधील अंजिरोद्यानात राहत होते. त्यावेळी पुष्कळसे भिक्खू तथागतासाठी चिवर तयार करण्यात दंग होते. त्यांना असे वाटत होते की 3 मास पूर्ण होताच तयार झालेले चिवर घेऊन तथागत प्रचारासाठी निघतील. महानाम शाक्याने असे ऐकले की पुष्कळसे भिक्खू तथागतासाठी चिवर तयार करण्यात गुंतले आहेत. त्यांना असे वाटले की 3 मास पूर्ण होताच तयार झालेले चिवर घेऊन तथागत प्रचारासाठी निघतील, आणि म्हणून तो तथागताकडे गेला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला. बसल्यावर तथागतांना महानाम शाक्य म्हणाला, मी ऐकले आहे की बरेचसे भिक्खू तथागतासाठी चिवर तयार करण्यात गुंतले आहेत.
त्यांना असे वाटते की 3 मास पूर्ण होताच तयार झालेले चिवर घेऊन तथागत प्रचारासाठी निघतील. पण भगवान समजूतदार ग्रस्ताने आपल्या रुग्णपीडित व दुःखी सहकार्याचे कशा प्रकारे सांत्वन करावे, त्याला प्रसन्न ठेवावे, याबद्दल आपल्या मुखातून काहीच आम्ही ऐकले नाही. महानाम समजूतदार ग्रस्ताने आपल्या रुग्णपीडित व दुःखी सहकार्याचे सांत्वन करून त्याला प्रसन्न करण्यासाठी 4 दुःखदायक आश्वासनाचा अवलंब केला पाहिजे. बंधू, धर्म आणि संघ याच्या ठिकाणी श्रद्धा बाळग, तसेच मन निश्चल राखणाऱ्या व धर्माला प्रिय असणाऱ्या अखंडित व अंकलंकित शिलाबाबतही श्रद्धा. भगवान बुद्धाच्या विषयी इथे हा जो प्रसंग दिलाय, तेव्हा शाक्य महानाम याने हे प्रश्न विचारलेले आहेत भगवान बुद्धाला की भगवंत 3 महिन्याचा वर्षावास संपल्यानंतर कठीण चिवरदान असतं, ते चिवरदान घेतल्यानंतर अशी एक समजूत आहे. आणि ती समजूत म्हटल्यापेक्षा ती एक प्रथा होती की 3 महिन्याचा वर्षावास संपल्यानंतर चिवरदान झाल्यानंतर भिक्षू लोकांनी एका दिशेला न जाता वेगवेगळ्या दिशेला धम्म प्रसाराकरता जावं. आणि बुद्धही त्याच्याने निघत होते, त्यांच्यासोबत काही भिक्षू संघही असायचा. तर हा महानाम त्यांना प्रश्न विचारतो की भगवंत 3 महिन्याचा वर्षावासात आम्ही बघितलं की बरेचसे भिक्षू तुमच्याकरता चिवर बनवत असतात, म्हणून त्याला कठीण चिवरदान म्हटलं की 3 महिने चिवर बनवण्यामध्ये चालू असत. तर काय जर समजा तुमचे 3 महिने संपले, तुम्ही चिवरदान घेतलं आणि एखाद्या ठिकाणी जर भिक्षू आजारी आहे, तर मग तिथून त्या भिक्षूने निघावं का? कोण प्रश्न विचारतात? हे महानाम भगवान त्याला प्रश्न विचारतात की त्याच्याविषयी काहीतरी प्रवचन द्या. आणि मग भगवंत तिथे त्याला सांगतात की कुणीही धम्माविषयी जोपर्यंत श्रद्धा बाळगत नाही तोपर्यंत पुढच्या गोष्टी होत नाही. आणि म्हणून ते महानामाला सांगतात की जिथे कुणी जर असा श्रद्धावान असेल तर त्याला पहिलं सांगितलं पाहिजे की तो धम्माविषयी श्रद्धा बाळग, श्रद्धेने याच्या ठिकाणी श्रद्धा बाळग, तसेच मन निश्चल राखणाऱ्या व धर्माला प्रिय असणाऱ्या अखंडित व अकलंकित शिलाबाबत श्रद्धा राख. महानाम एका समजूतदार ग्रस्ताने दुसरा रुग्ण पीडित व दुःखी ग्रस्ताला ह्या प्रकारे उपदेश केल्यानंतर मग असे बोलावे. आणि जेव्हा असं बोलावं की त्याला श्रद्धा, कुठलीही गोष्ट बघा, जोपर्यंत आपली कुठल्याही गोष्टीवर श्रद्धा जडत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि श्रद्धा कधी जडते माणसाला? की कुठली ना कुठली अनुभूती आल्याशिवाय श्रद्धा हे होत नाही. बाकी बिना अनुभूतीची श्रद्धा असते त्याला अंधश्रद्धा आहे की नाही? कारण देव नवसाला पावतो ही अंधश्रद्धा आहे. परंतु आम्ही जर दिवसभर कष्ट केले तर त्याची मजुरी मिळणार हे आमची श्रद्धा आहे. म्हणून भगवान बुद्ध असं म्हणतात की माझ्याकडे काही मागू नका, ते ऑटोमॅटिक मिळेल. तुम्ही जर आचरण केलं, तुम्ही जर चांगलं केलं, तर याचं उदाहरण देताना मी म्हणतो की तुम्ही महिनाभर जर काम केलं, नोकरी करताना की नाही, 28 तारखेपासूनच तुम्हाला जाऊन म्हणावं लागतं का आमचा पगार द्या, आमचा पगार द्या? नाही का? कारण ते ठरलेलं आहे, काम केलं की त्याचा पगार मिळणार. तसंच आहे बुद्ध धम्माचंही, तुम्ही आचरण करा, तुम्हाला ऑटोमॅटिक मिळेल, ते मागायची गरज नाही. म्हणून बुद्धाकडे आपण काही मागतो का? बुद्धाने सांगितलं नाही, मला काही मागू नको, मी काही तुला देणार नाही, तू करत राहा, दे भेटत राहील. इथेही बुद्ध तेच सांगतात की जो कोणी पीडित असेल, जो कोणी असेल, तर त्याला पहिली गोष्ट सांगा की तुझी श्रद्धा कायम ठेव, तुझी श्रद्धा त्याच्यावरती असली पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर उपदेश करा. जर समजा एखाद्या माणसाची श्रद्धाच नसेल, आता आपण व्यावहारिक जीवनातही गेले, आज जर तुम्ही मातंगाने चर्मकाराला तुमचा बुद्ध सांगायला गेले तर ते ऐकतील का? कारण त्यांची श्रद्धाच नाही आहे ना. जोपर्यंत त्यांची श्रद्धा होणार नाही तोपर्यंत ते ऐकणार नाही. आणि म्हणून तसंच आहे की एखाद्या रुग्णाला तुमच्या त्या बोलण्यावरती किंवा तुमच्या प्रवचनावरती किंवा तुमच्या सांत्वनावरती ती श्रद्धा असली पाहिजे. एखाद्या आपल्या घरात आपण चालताना आजारी आहोत आणि रस्त्याने चालणाऱ्या एखाद्या माणसाने आपलं सांत्वन केलं तर आपण काय म्हणू? तेवढ्या पुरतं, ओळखीचं नाही, पाळखीचं नाही, केलंय ठीक आहे. पण तीच दूर गावून आपली आत्या आली, आपली बहीण आली, आपला भाऊ आलाय, तर त्याच्याप्रती श्रद्धा असते की नाही? बरं वाटतं ना माणसाच्या मनाला की कुणीतरी आले, माझं सांत्वन करतायत. मग सल्लेही देतात काही काही. आता भगवान बुद्धांनी सगळे सल्ले ऐकायला सांगितलेत का? ते प्रॉपर सल्ले असतील तर द्यायला आणि ऐकायला सांगितले.
आणि म्हणून इथे भगवान बुद्ध काय सांगतात पुढे तर ते आपण बघू. जर तो रुग्ण आपल्या माता पित्याच्या दर्शनासाठी व्याकुळ झाला असेल तर त्याला म्हणावे, हे सद्ग्रस्ता, तू आपल्या माता पित्याच्या दर्शनासाठी व्याकुळ असं किंवा नस, तुझे मरण समीप आहे. तू जर आपल्या माता पित्याच्या लोभापासून मुक्त झालास तर ते बरं होईल. मग कधी कधी काय होतं की मी जसं सांगितलं ना की मृत्यूच्या समयी कोणाला ना कोणाला त्याला वाटतं की माझा बाप भेटावा, माझी आई भेटावी, जर असतील तर भगवान बुद्ध त्याला सांगतात की जर असा मृत्यूच्या जवळ आलेला रुग्ण असेल तर त्याला तुम्ही समजावून सांगा की माता पित्याच्या याच्यामध्येही मोहात अडकू नकोस, तुझं चित्त शांत ठेव, कारण आता आई वडील एखाद्या वेळेस अवेलेबल नाही होणार. आणि म्हणून त्या रुग्णाला तुम्ही ह्या पद्धतीत सांगितलं पाहिजे की आई वडिलाचा मोह पण पाळणं बरोबर नाही, कारण आता तू शेवटच्या क्षणाला आहे, शेवटच्या घडीला आहे, म्हणून तुझं चित्त हे शांत असलं पाहिजे. कारण आई वडिला करता जरी त्याच्या वासना कायम असेल तर चित्त अशांत असेल की नाही, आणि अशांत चित्ताने सद्गती होत नाही, कारण मरताना माणसाचं चित्त हे शांत असावं. म्हणून आम्ही भिक्षू लोक कधी कधी काय सांगतो की जर फोन आला की म्हणते जी आमची आई आता आम्हाला असं वाटतं जात, मग त्यावेळेस आम्ही सांगतो की जर तुमच्या मोबाईलमध्ये परित्राण पाठाची गाथा असेल तर कानाशी लावून द्या, कारण ते शांत चित्ताने ऐकता ऐकता त्यांचं देहावसन होईल. तर इथे भगवंतही त्यांना तोच सल्ला देतात की जर तो रुग्ण त्यावर म्हणाला की माता पित्याच्या लोभात आता त्याग केलाय तर त्या दुसऱ्या ग्रस्ताने म्हणावे, पण अजून तुझा मुलाबाळाचा लोभ शिल्लक असेल, काही झाले तर तू मरणार, मग या मुलाबाळाचा लोभ सोडलास तर बरे होईल. अशा तऱ्हेने मग इंद्रिय सुखाच्या 5 प्रकारच्या सांगावे. समज जर तो रुग्ण म्हणाले की इंद्रिय सुखाची मला अभिलाषा आहे तर दुसऱ्याने म्हणावे, इंद्रिय सुखापेक्षा दिव्य लोकातील सुख अधिक श्रेष्ठ आणि सरस आहे. मानवी सुखाकडून तुझी दृष्टी दिव्य लोकांच्या सुखाकडे वळव. आणि जर तो रुग्ण म्हणाला की माझे मन एकचित्त झाले आहे तर दुसऱ्याने म्हणावे, तुझे चित्त ब्रह्मलोकावर स्थिर कर. आणि जर तो म्हणाला तसे केले आहे तर दुसऱ्याने म्हणावे, प्रिय मित्र, ब्रह्मलोक सुद्धा अनित्य, अस्थिर व ममत्वपूर्ण आहे, म्हणून तुझे चित्त ब्रह्मलोकापुढे उच्च करून स्वतःची विरक्ती साधण्यावर केंद्रित कर. आणि भगवान बुद्ध एक एक स्टेप सांगत जातात. इथे या स्टेपचा अर्थ तसा आहे की बा आई वडिलात नाही, मुलाबाळात जीव अडकलाय, मुलाबाळात नाही अडकला, तिथेही जर झाला तर मग त्याला सांगायचं की तू ब्रह्मलोकामध्ये, कारण इथे संपत्ती त्याच्यात जीव जर तुझा रमत नसेल तर त्याला सांगावं की इथल्या सुखात काही नाही पडलं, हे लोक म्हणजे इथं आलो तर सद्गती मिळाली तर परलोकामध्ये आहे. भगवान बुद्ध परत तिथे सांगतात की परलोक म्हणजे त्यांच्यासारखा स्वर्ग नाही सांगितलं, की तिथेही जन्म आहे. ब्रह्मलोकामध्ये माणसाला जन्म आणि मृत्यू आहे, तो विषय खूप मोठा आहे. सांगताना सांगेल की ब्रह्म त्याच्यामध्ये जसं आपण आईच्या उदरातून जन्म पावतो तसं तिथे नाही. तिथे माणूस उत्पन्न होतो आणि तिथे आजार नाहीये, तिथे रोग नाहीये. ब्रह्मलोकामध्ये, तुषित लोकामध्ये तिथे रोग नाही, आजार नाही. मी मागे तुम्हाला जसे कथा सांगितली की त्या लोकांमध्ये माणसाची सावली पण पडत नाही. तर मग मृत्यू कसा होतो तर फक्त स्वतःचा शरीराला थोडासा घाम येतो आणि माणसाचा मृत्यू होतो. मग तिथून देवलोक, देवलोकातून तुषित लोक, तुषित लोकातून मग जर त्यांना तिथेही मोक्ष नाही मिळालं किंवा तिथेही निब्बाण नाही मिळालं तर परत इहलोक. म्हणजे असं हे फिरत राहतात. असे 31 श्लोक सांगितलेले आहेत भगवान बुद्धाने. किती लोक सांगितलेत? 31 श्लोक सांगितलेत. तर इथे भगवान बुद्ध सांगतात की त्याला एक एक स्टेप सांगत जा. आणि जेव्हा तो म्हणेल की मी इथेही गेलोय ब्रह्मलोकामध्ये मला हे झालं, तर मग त्याला सांगा की तेही अनित्य आहे. ब्रह्मलोक पण अनित्य आहे, तिथेही मृत्यू आहे, तिथेही अनित्य आहे. आणि मग भगवान बुद्ध त्या रुग्णाला कुठपर्यंत नेऊन पोहोचवतात? निब्बाणापर्यंत. कारण माणसाच्या मनामध्ये असणारी आसक्ती ही निब्बाणापर्यंत भगवान बुद्ध त्याला नेऊन पडवतात. म्हणून रुग्णाविषयी विचारलेला महानामाने प्रश्न भगवान बुद्ध ह्या प्रकारे त्यांना करायला सांगतात. आणि जर तो रुग्ण म्हणाला की माझे मन एकचित्त झाले आहे तर दुसऱ्याने म्हणावे, तुझे चित्त ब्रह्मलोकावर स्थिर कर. आणि जर तो म्हणाला तसे केले आहे तर दुसऱ्याने म्हणावे, प्रिय मित्र, ब्रह्मलोक सुद्धा अनित्य, अस्थिर व ममत्वपूर्ण आहे, म्हणून तुझे चित्त ब्रह्मलोकापलीकडे उच्च करून स्वामित्व विरक्ती साधण्यावर केंद्रित कर. आणि जर तो रुग्ण म्हणाला की तसे केले आहे तर महानाम जीवनमुक्तीचा विचार करताना सत्वाचा त्याग करून पाहणारा सद्ग्रस्त आणि अश्वापासून ज्याने आपले चित्त विरक्त केले आहे तो श्रावक, यात काहीही फरक नाही.
आणि मग भगवान बुद्ध इथं महानामला सांगतात की अशा माणसामध्ये आणि ज्यांनी श्रावक म्हणजे भिक्षू किंवा मुनी याच्यामध्ये काही फरक राहत नाही, तो जर सगळ्या यांच्यातून मुक्त झाला असेल, त्यांनी कुठल्याही चिंता नसेल, तर तो एका श्रावकाच्या लेवलचा होतो. म्हणून आजारी माणसाला असा उपदेश भगवान बुद्धाने करायला सांगितलं. त्यातलीच एक कथा आहे की जेव्हा एक राजा होता आणि तो मरणासन्न आहे, एका म्हणजे आता थोड्या वेळाने जाणार आहे. जातक कथेतले की याच्यातली कथा आहे मला तर आठवत नाही, पण त्या वेळेच्या अरंत भिक्षूकडे लोक जातात आणि आता ह्या राजाचं काय होणार, कारण हा राजा जेव्हा मरणासन्न आहे तेव्हा दुसऱ्या राज्यातलं सैन्य याच्या राजाकडे येताना याला सांगितलं जातं की महाराज, दुसऱ्या राज्याचं सैन्य आपल्या राज्यावर हल्ला करण्याकरता येते आणि हा मृत्यूला जाण्याच्या स्थितीत आहे. आणि तेव्हाच एका अरंत भिक्षूला विचारलं जातं की याचं काय होणार आहे. एक 10 मिनिटापूर्वी त्या अरंत भिक्षू म्हणतात की हा दुर्गतीला जाईल. अरंत भिक्षू काय सांगतात की हा दुर्गतीला जाईल. आणि का दुर्गतीला जाईल, तर कारण याच्या चित्तामध्ये ते असतं की माझ्या राज्यावर आक्रमण होतंय, काय करणार आहे, कसं करणार आहे, मी तर उठू शकत नाही. म्हणजे याचं चित्त अशांत आहे. आणि 15 ते 20 मिनिटापुरतीच परत तो चित्ताला समजावतो, आता मी चाललोय, मागे काय व्हायचं ते होऊ द्या. 20 मिनिटापूर्वी लगेच त्या अरंत भंतीजी म्हणतात नाही नाही, आता तो सद्गतीला जाणार. लोक विचारतात असं का, तर ते सांगतात की सर्व खेळ हा तुमच्या चित्ताचा आहे, म्हणजे वासनेचा आहे. की तुम्ही जर, कारण तो राज्यात अडकून पडला तर त्याची सद्गती होणार नाही, परंतु त्यांनी जर सगळ्या वासना सोडल्या. म्हणून मी सांगितलं की त्याग फक्त राजाचा असतो का नुसता, राजमहाल जरी सोडला तरी, झोपडी जरी स्वीकारली तरी मोह आहे ना, ती स्वीकारली ना, त्याग आहे का तो. कारण त्याग भगवान बुद्धांनी सांगितलंय किंवा अभिधम्म पिटक सांगते की त्याग त्याचा आहे की तुमच्या मनातून लालसा गेली पाहिजे, मनातून मोह गेला पाहिजे. राजमहालाचा त्याग जरी केला तरी झोपडीचा मोह आहे. तुम्ही सगळ्या दागदागिन्याचा त्याग जरी केला तरी पण कशाचा ना कशाचा मोह आहे. विहाराकरता का होईना, परंतु दान मिळावं हा मोह आहे. आणि म्हणून सांगितलं ना की प्रत्येक गोष्ट भगवान बुद्धांनी सांगितली की तुम्हाला एवढं सोपं नाही, कारण शरीरातून विकार जाणं जरुरी असतं. तुम्ही भौतिक सुख त्यागणं याला त्याग म्हणत नाही. कारण आता आपण व्याख्या तीच करतो ना, भिक्षूंनी सगळा त्याग केला, त्याग तो नाही. अभिधम्म पीठामध्ये त्याग वेगळा सांगितला की तुम्ही मोह सोडता, लालसा सोडता, वासना सोडता, याला त्याग म्हटलं, कारण तो त्यागी भिक्षू. मग आता काही जण त्याला उदाहरणं देतील की भगवान बुद्धांनी विहार स्वीकारली किंवा वन स्वीकारली, तर तो काय मोह होता का, त्यांनी स्वतः करता काही स्वीकारलंच नाही. स्वतःच्या आईने त्यांना चिवर द्यायला आणलं, तेही त्यांनी कोणाला द्यायला सांगितलं, संघाला द्यायला सांगितलं. आणि म्हणून भगवान बुद्ध किंवा बाबासाहेबाची साक्ष काढतात ना, ही लोक एकदम डांबरट आहे, कारण त्यांना खरं कळलंच नसते काय, ती फक्त साक्ष काढतात, त्यांची उदाहरणं देतात. आणि म्हणून भगवान बुद्धांनी कधीही आणि कुठेही स्वतः करता काहीही स्वीकारलेलं नाही. भगवान बुद्ध जातानाही रिकामे होते, बुद्धित्व प्राप्त झालं तेव्हा ते रिकामेच होते. आणि म्हणून त्याग खरा त्यांचा त्याग होता. राजमहालाने हे त्याग नाही त्यांचे. कारण याचं एक साधं उदाहरण सांगतो. जेव्हा ते कपिल वस्तूमध्ये गेले तर त्यांनी कपिल वस्तूमध्ये चारिका केली, आणि मग राजा सिद्धोधन त्यांच्या जवळ येतो आणि तो म्हणतो हे काय करताय, तुम्ही माझ्या वंशाचे आहात आणि माझ्याजवळ एवढी संपत्ती आहे की तुमच्या भिक्षूला मी 1, 2, 3 दिवस नाही, जन्मभर खाऊ घालेलं एवढं माझ्याकडं सामर्थ्य आहे. आणि तुम्ही माझ्याच नगरामध्ये येऊन एक राजपुत्र वावरलेले तुम्ही कपिल वस्तूमध्ये भिक्षा मागताय, तर माझ्या वंशाला तुम्ही काळीमा लावताय. त्यागाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. कोण आहे सिद्धोधन? भगवान बुद्धाचे वडील आहेत, बाप आहे अध्यात्म जीवनातले. आणि मग इथे भगवान बुद्ध म्हणतात त्यांना की राजा, मी अध्यात्म जीवनातला तुझा मुलगा जरूर आहे, पण मी तुझा वंशज नाही. आता मी कोणाचा वंश आहे? बुद्धाचा वंश आहे. जे माझ्या अगोदरही बुद्ध होऊन गेले, आणि आमच्या वंशाचं काम काय आहे, तर चारिका करूनच जगलं पाहिजे, म्हणून मी माझ्या वंशाप्रमाणे जगतोय.
तुझा वंश संपत्ती जमा करणं आहे. तुझ्या याच्यामध्ये अहम आहे, तुझ्या याच्यामध्ये अहंकार आहे राजा. कारण तुझ्या वंशाचा मी नाही. माझा वंश कोण आहे? तर बुद्धाचा वंश आहे. म्हणून इथे त्याग त्याला म्हणतात. त्यांनी नुसतं ते मोहही त्यागलेला आहे त्यांनी. आज आपण तसं करू का? नाही. कारण आपल्या मनातून त्याग जात नाही. आणि म्हणून कोणाला काहीही वाटो, परंतु त्याच्यामुळे आता अरंत होत नाही जास्त. कारण त्यावेळेसचे अरंत, कारण ते खरोखर त्यागी होते. नुसते राजमहालच सोडले नव्हते त्यांनी, तर आपल्या मनातले विकार, आपल्या मनातल्या लालसा, आपल्या मनातले मोह हे सोडून ते आले होते. आणि म्हणून भगवान बुद्ध जिवंत असताना त्यांच्या सोबत 500 अरंत चालायचे. आता अरंत आहेत का? नाही. कारण का? त्याच्या व्याख्या बदलल्या. होतील, नाही असं नाही होत. कारण कुठल्याही गोष्टीला तुम्हाला घर बांधण्याकरता जागा स्वच्छ करावा लागते, आणि अरंत होण्याकरता जागा स्वच्छ करण्याचं काम तुम्ही आणि मी करतोय. कारण कुठलंही इमारत उभी राहायला, खडकावर इमारत उभी राहील का? आबडधोबड जागेवर उभी राहील का? तसंच आहे. अरंत व्हायलाही जोपर्यंत परिस्थिती निर्माण होणार नाही तोपर्यंत अरंत होणार नाही. कारण मी नेहमी ज्या प्रकारे सांगतो की तुमचा नेता बदमाश काय? तुम्ही बदमाश. कारण नेता तुमच्यातून येतो ना, दुसऱ्याकडून येतो का तो? तसे भिक्षू, भिक्षू खराब काय? ते तुमच्यातून येतात. दुसऱ्याकडून येणारे तेही बदमाश असतात. कारण हल्ली आता तुम्हाला माहिती नाही, परंतु RSS वाल्यांनी एक भिक्षूच निर्माण केले. एक पिक्चरचा हिरो झालाय, काय त्याचं नाव मला माहिती नाही, पण त्याचं राहुल नाव ठेवलंय. त्याने चिवर घेतलंय आणि तो RSSचा आहे. आता अडचण कशी आहे की तुम्ही त्याला मारू नाही शकत, कारण बुद्धांनीच सांगितले कोणाला माझा मार्ग अवलंबायचा त्याला अवलंबू द्या. परंतु त्याच्याच करता भगवान बुद्धांनी तुम्हाला हे 4 संघ सांगितले होते. कारण चिकित्सा करायला सांगितली. भगवान बुद्धांनी आंधळा विश्वास ठेवायला सांगितलाय का? कुठला तरी भिक्षू सांगतोय असं असं करा म्हणून करायला भगवान बुद्धांनी परमिशन दिली का? भगवान बुद्ध म्हणतात, कालाम सुत्तामध्ये आपण बघितलं की नाही, की कुठला ग्रंथ सांगतोय म्हणून, किंवा कुठला श्रमणेर सांगतोय म्हणून, किंवा कुठला मुनी सांगतोय म्हणून विश्वास ठेवू नका. म्हणून त्यांनी आता ते केलंय संघ. पण आमचं बरीचशी भानगड अशी काय होते की आपण ह्या दुनियेमध्ये दिखाव्याच्या पाठीमाग जास्त लागतो, आणि मग अडचण होते. मग धम्म कळायला, आणि मग ती भेसळ झाली की मग क्रांती आणि प्रतिक्रांती होते. म्हणून कुठलाही धम्म किंवा धर्म, म्हणून भगवान बुद्धांनी कधी दावा केला नव्हता. कारण त्यांच्या बऱ्याचशा याच्यामध्ये विकतात की ते जर कुठे गेले तर त्यांना श्रमणाने प्रश्न विचारला की आमच्याकडे बरेच जण येतात आणि सगळे जण काय सांगतात की त्यांचा धम्म वाईट आहे, माझाच धम्म चांगला आहे. भगवान बुद्धांनी असं कधीही नाही सांगितलं. भगवान बुद्धांनी फक्त खाली आपला मार्ग सांगितला, दुसऱ्याला कधीच ते वाईट म्हटले नाही. ते तुमच्यावर सोडलं. ते कोणावर सोडलं? उपासकावर सोडलं की तू ठरव, माझा धम्म असा असा आहे, तुला चांगला वाटला तर घे, नाही वाटला तर नको घेऊ. दुसऱ्या धर्मासारखं त्यांनी सांगितलं नाही. म्हणून बुद्धामध्ये तुम्हाला विश्लेषण करायला जागा आहे, बाकी कुठल्याही धर्मामध्ये नाही. कारण मुसलमानामध्ये गेलात तर शेवटचा पैगंबर मोहम्मद आहे, त्याच्या वचनाला तुम्ही थोडासाही धक्का लावू शकत नाही. ख्रिश्चनामध्ये गेलात तर बायबल आहे, आणि सगळ्याचे धर्मग्रंथ हे देवाने निर्माण केलेले आहेत. त्यांच्या भगवान बुद्धांनी त्यांच्या वाणी आहेत, पण त्यांनी त्यांच्या वाणीमध्ये आणि नियमामध्येही सांगितलं की काल परत्वे, जशी परिस्थिती असेल तर माझ्या याच्यामध्ये तुम्हाला थोडेफार चेंज करायला चालतील. तीच संकल्पना बाबासाहेबांनी लोकशाहीची घेतली. कारण लोकशाहीचा खरा जनक भगवान गौतम बुद्ध आहे. भगवान गौतम बुद्धांनी, त्यांच्या टायमालाही गणराज्य होती, पण भगवान बुद्धही तिथे सांगतात की जोपर्यंत भिक्षू संघामध्ये चर्चा होत नाही, निश्चित चर्चा आहे का, तर निर्णयही झाला पाहिजे. चर्चा करून निर्णय घेऊन, आणि निर्णयही बहुमताचा असला पाहिजे, आणि तो सगळ्यांनी मान्य केला पाहिजे. आणि म्हणून इथे भगवान बुद्ध
त्या महानामाला सांगतात की माणसाला जेव्हा आजारी माणूस असतो तो वेगवेगळ्या इच्छा धारण करतो. आई वडील आहे, मुलं बाळ आहे, धन संपत्ती आहे, आणि शेवटला काय असतं तर इंद्रिय सुख. इंद्रियाची सुख आहेत की नाही? कारण माणसाच्या सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या इंद्रियाच्या सुखावरती अवलंबून. कुठलीही गोष्ट, तुम्हाला वासना कशी निर्माण होते? घर तुम्ही बांधलेलं आहे, पण तुम्ही हे गाव सोडून दुसऱ्या गावात जाता, तिथे कोणाचा तरी चांगला बंगला बांधता. इंद्रिय काय बघतं? डोळे बघतात त्याला, त्याचा महाल खूप चांगला आहे, तसं घर मलाही पाहिजे. म्हणजे कोणाचा रोग आहे हा? इंद्रिया. त्या डोळ्याने नसतं बघितलं तर त्या मनाला बी चालना मिळाली असती का? म्हणून जे इंद्रियाचे रोग आहेत, भगवान बुद्ध म्हणतात हे सगळं जरी सोडलं तरी इंद्रियाचे रोग याच्यावरती विजय मिळवता आला पाहिजे. म्हणून कधी म्हणतात की माणूस इंद्रियाचा गुलाम नसता, इंद्रिय माणसाची गुलाम झाली पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात डोळ्याला ती ऑर्डर असली पाहिजे की जेवढं बघायचं तेवढंच बघा, बाकी भानगडीत पडू नका. जेव्हा तुम्हाला डोळे माझे बाकी भानगडीत पडतात तेव्हा सगळा प्रॉब्लेम. कारण त्या डोळ्याला मनाची प्रेरणा असते. आणि म्हणून इथे भगवान बुद्ध सांगतात की त्या माणसाला सगळं, तो म्हटला की मी सगळं सोडलंय, त्याला सांगा इंद्रियाचं सुखही सोड, इंद्रियाच्या वासनाही सोड. ज्या दिवशी तो इंद्रियाच्या वासनाही सोडेल त्या दिवशी मात्र त्याला सद्गती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. इथे हे सगळे करुणेचे प्रश्न होते. आणि जर तो रुग्ण म्हणाला की तसे केले आहे तर महानाम जीवनमुक्तीचा विचार करताना सत्वाचा त्याग करून पाहणारा सद्ग्रस्तना आणि आसवापासून ज्याने आपले चित्त विरक्त केले आहे तो श्रावक ह्यात काही फरक राहत नाही. इथपर्यंत आपण बुद्धाची करुणा बघितलेली आहे. आता आहे की असहिष्णूच्या बाबतीत त्याची सहिष्णुता. म्हणजे असहिष्णू की पुढचा माणूस तो मानतही नाही. समजा आपण कधी कधी म्हणतो ना की पुढच्याला तुमच्याविषयी काही घेणं देणं नाही. की मागे जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं की बुद्ध तुम्हाला मैत्री दुश्मनाशी करायला सांगतात की जो असहिष्णू आहे, की जो तुमचं ऐकायला तयार नाही, त्याच्यावरती भगवान बुद्धांनी प्रेम करायला सांगितलं. तर असं एक उदाहरण याच्यामध्ये आहे की तसं कोण आहे. एकदा बुद्ध अलवक यक्षाच्या राज्यात अळवी नगरीत राहत होते. तेव्हा अलवक तथागताकडे आला व म्हणाला, श्रमण चालताव. मित्रा ठीक आहे असे म्हणून तथागत तिथून निघाले. तेव्हा यक्ष बोलला, श्रमण आते. तथागत आले व म्हणाले, मित्रा ठीक आहे. पुन्हा यक्ष त्याला म्हणाला, श्रमण चालता हो. मित्रा ठीक आहे असे म्हणून तथागत बाहेर गेले. पुन्हा यक्ष त्यांना म्हणाला, श्रमण आत ये. तथागत आत येता येता म्हणाले, ठीक आहे. पुन्हा तिसऱ्यांदा यक्ष म्हणाला, श्रमण चालता हो. तथागत जाता जाता म्हणाले, मित्रा ठीक आहे. श्रमण आत ये. पुन्हा यक्ष म्हणाला, तथागत आत येता येता म्हणाले, मित्रा ठीक आहे. पुन्हा चौथ्यांदा यक्ष त्यांना म्हणाला, श्रमणात चालता हो. त्यावर तथागत म्हणाले, मित्रा मी मुळीच जाणार नाही, तुला काय वाटेल ते कर. इथे अलवक हा जो आहे तो असहिष्णू म्हटल्यापेक्षा विरोधकच आहे. भगवंताकडे त्यांना भगवंताला 3 वेळेस तो ये जा ये जा ये जा करतो. पण चौथ्या वेळेस जेव्हा भगवंत आत येतात तेव्हा तो बाहेर जा म्हणतो. तेव्हा भगवंत काय म्हणतात की आता जाणार नाही, तुला काय करायचं ते कर. याच्या पाठीमागचा संदेश काय आहे की काहीही गोष्टी, आता तुम्ही कधी नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स आपण म्हणतो, बुद्धं शरणं गच्छामि, आपण त्रिशरण किती वेळेस म्हणतो? 3 वेळेस म्हणतो की नाही? द्वितीयंपि तृतीयंपि. का म्हणतोय? एकदा म्हटल्याने भागत नाही का? काय कारण असेल याच्या पाठीमागं? कारण याच्या पाठीमागचं कारणच तुमचं चित्त आहे. काही गोष्टी आपण एकदा म्हटल्या की तो सोपस्कर असतो. कधी कधी तुम्हाला कोणी जर म्हटलं हे करायचं, हा करतो करतो, तरी माणूस म्हणतो नीट विचार करून सांगा, मग तो थोडा वेळ थांबतो, आहे की नाही? हीच मेथड आहे बुद्धाची. कारण बुद्ध तुम्हाला त्या मनावरती ठसवण्याचं काम सांगतात. जेव्हा त्याच्याकडे अवलकाकडे जातात तेव्हा तो आत ये म्हणतो, बाहेर जा म्हणतो, आत 3 वेळेस भगवान बुद्ध करतात. आणि मग चौथ्या वेळेस म्हणतात आता नाही. कारण त्यांना माहिती आहे की हा अजूनही स्थिर नाहीये, आता याला स्थिर केलं पाहिजे. कारण 3 वेळेसचा मी अनुभव घेतलाय.
कारण याच्या मनात काय आहे ते अजून तो स्थिर नाही. कारण तो घडीत बुद्धाला जा म्हणतो, नंतर परत अस्थिर होऊन त्याला वाटतं की बुद्धाला काहीतरी विचारलं पाहिजे, परत अस्थिर त्याने जा म्हणतो, ये म्हणतो, आणि मग बुद्ध त्याला सांगतात की आता जाणार नाही, तुला काय करायचंय ते कर. कारण भगवान बुद्धाला कळलेलं आहे की हा अस्थिर आहे, याच्या मनामध्ये काहूर आहे, याला विचारायचं तर खरं आहे मला काही ना काहीतरी, परंतु याला अपमान वाटतोय विचारायचं. आणि मग तो भगवान बुद्धाला म्हणतो की माझ्या काही प्रश्नाची उत्तरं तू दे, आणि जर त्या प्रश्नाची उत्तरं नाही दिली तर मी मात्र तुला मारेल किंवा ह्या नदीच्या पलीकडे फेकून देईल. बुद्ध हसतात आणि बुद्ध म्हणतात, अरे भल्या माणसा, मला तिकडे फेकण्याची तुझी अवकातच नाही, कारण असं तू आता करू शक. कारण ते सम्यक संबुद्ध आहेत, आणि म्हणून ते त्याला सांगतात की तुझ्या मनात जे आहे ते तू नाही करू शकत, तुझ्या मनात असलं तरी तुम्हाला मारूही शकत नाही आणि याच्या पलीकडे फेकूही शकत नाही. हे पुढचं आहे, पण वाचून सांग. यक्ष रागावून म्हणाला, श्रमणा, मी एक प्रश्न विचारतो, तू जर माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तर तुला मी वेडा करेन, किंवा तुझे हृदय फाडून टाकेन, किंवा तुला पायाने उचलून नदी पलीकडे फेकून देईन. मित्रा, ह्या जगात मला वेडा करू शकेल, किंवा माझे हृदय फाडू शकेल, किंवा मला पायाने उचलून नदी पलीकडे फेकू शकेल असा कुणी आलेला दिसत नाही. तरी पण तुला काय प्रश्न विचारायचा असेल तो विचार. तेव्हा अवलक यक्षाने तथागतांना पुढील प्रश्न विचारले. ह्या जगात मानवाचे सर्वोच्च धन कोणते? कोणत्या सत्कर्माने सुख प्राप्त होते? सर्वात अत्यंत स्वादिष्ट चव कोणती? कोणत्या प्रकारचे जीवन सर्वश्रेष्ठ आहे? हे 4 प्रश्न विचारलेत. ह्या जगात मानवाचे सर्वोच्च धन कोणते? आता याच्यावरती त्रिपिटकामध्ये माणसाचे 7 धन सांगितलेले, त्याच्यावर जर आपण प्रवचन देत बसलो तर खूप मोठी गोष्ट होईल ती. पण भगवान बुद्धाने आता आपली धनाची व्याख्या काय, वेगळी व्याख्या आहे ना. आपल्याकडे धन म्हणजे दागिना, पैसा, घोडा, गाडी, ही आपली धनाची व्याख्या आहे. भगवान बुद्धाने जे 4 धनामध्ये सांगितले, तर पहिलंच धन लज्जा सांगितलेले. ज्याच्याकडे लज्जा असते तो धनवान मनुष्य आहे. त्या भानगडीत आपण पडणार आहे. तिथे बाबासाहेबांनी काय काय घेतलंय ते आपण बघू. दुसरं सांगितले त्यांनी, कोणत्या सत्कर्माने सुख प्राप्त होते. आता आपण काय करतो, मी कालच सांगितलं तुम्हाला की सुख याची बी व्याख्या आपण खूप वेगळी केलेली. सुखाची व्याख्या काय केली आपण, की आपल्याला अवजार मिळेल. मग आता प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगवेगळी असेल. अडाणीला जगातला 3 नंबरचा श्रीमंत झाला तरी तो सुखी होता का? त्याला 1 नंबरवर जायचं होतं. 1 नंबरवरून आता खाली घसरला तर तो अजून याच्यासारखा झाला. म्हणून माणसाची धनाची आणि सुखाची व्याख्या खूप वेगळी आहे. आणि आपण प्रयत्न कसा करता करतो, आपण खरं सुखाकरता प्रयत्न करतोय का? कारण सुखाकरता प्रयत्न केलं तर जे आपण मागे सांगितलं की सुखाकरता प्रयत्न करणारा माणूस पहिलं काम करतो की आपल्या वासना आणि इच्छा मारून टाकतो. कारण ज्या माणसाकडं मनच शिल्लक राहत नाही, निब्बाणाची अजून एक व्याख्या आहे की ज्या माणसाचं मन मेलं, आपण कधी कधी म्हणतो की नाही, मन मारून मी ते काम केलं, माझी करायची इच्छा नव्हती परंतु मी माझं मन मारलं आणि ते काम मी केलं. भगवान बुद्धाची खरी डेफिनेशन आहे की ज्या दिवशी तुम्ही पूर्ण मन मारून टाकाल त्या दिवशी निब्बाण मिळाल. कारण मनाच्याच कल्पना आहेत की नाही, मिळालं पाहिजे, नाही मिळालं पाहिजे, हे केलं पाहिजे, कोणाच्या कल्पना आहे? त्या सगळ्या मनाच्या कल्पना आहेत. आणि मनच तुम्हाला मोहातही टाकतं, मनच तुम्हाला वासनेत टाकतं, मनच तुम्हाला. म्हणून ज्या दिवशी मन निर्विकार होईल, निर्विकारच नाही, ज्या दिवशी मनच तुमच्यातलं निघून जाईल त्या दिवशी तुम्हाला निब्बाण मिळालं. आणि म्हणून भगवान बुद्ध इथे सांगतात की माणसाला धन कशाला म्हणायचं, त्या गोष्टी वेगळ्या. बाबासाहेब इथे एका शब्दात सांगून तो हे मिटवतात. तर दुसरा प्रश्न आहे त्यांच्यावाला, सर्वात अत्यंत स्वादिष्ट चव कोणती? कोणत्या प्रकारचे जीवन सर्वश्रेष्ठ आहे? तर चव, आता चव म्हटलं की आपण पदार्थावर जाऊ, आहे की नाही. गुलाबजामुनची वेगळी आहे, खिरीची वेगळी आहे, याची वेगळी आहे. बुद्धाने चव वेगळ्या सांगितलेल्या आहे. कारण बुद्धाने भिक्षूला पहिलंच काय सांगितलं, भिक्षापात्र हातात देतात. पहिलं भिक्षू व्हायचा पहिला नियम काय आहे की हातामध्ये भिक्षापात्र. भिक्षापात्र कशा करताय?
ते तुम्ही चारिका केली पाहिजे. चारिका किती घराची केली पाहिजे? 5 घराची. म्हणजे 5 घरातून मिळालेलं भोजन तुम्हाला एकसारखं मिळेल का? कारण तुम्ही कुठल्याही कॉलनीत जा, ठरवून समजा दोघे जणी बाजारात गेले तर दोघे जणी मटण घेऊन येतील, पण तिसरी आणेल का? कारण 5 घरात तुम्हाला एका टाईपचं जेवण भेटणार नाही. आणि म्हणून भिक्षूला सांगितलं की 5 घर मागायचे आणि भिक्षापात्रात खाणे आहेत का? नाही. इथं वाट्या ठेवल्या, त्याच्यात मटण टाक, त्याच्यात भाजी टाक, त्याच्यात कोथमीर टाक, असं काही आहे का? कारण भिक्षापात्रामध्ये सर्व घ्यायचं. कारण इथे विचारतो की स्वादिष्ट चव कशाची आहे? भगवान बुद्धाने तुमच्या जिभेची चवच मारून टाकली की सगळं एकत्र करायचं आणि खायचं. मग मला तुम्ही सांगा की एका घरी मटण दिलं, एका ठिकाणी गुलाबजामुन दिला आणि एकाने दही टाकलं, कशाची चव लागेल तुम्हाला? काहीच कळणार नाही ना. आणि इथे हा माणूस विचारतो की सगळ्यात स्वादिष्ट चव कशाची आहे? पुढे काय सांगतात त्याचे उत्तर आपण पुढे बघूया. पण त्याच्यामध्ये सांगितलं की भगवान बुद्धाने भिक्षूची चवच मारून टाकली की भिक्षूला चव. कारण काय होतं, गुलाम कशाचा होतो माणूस? इंद्रियाचा गुलाम आहे की नाही. ही जीभ तुमच्यावाली, तिला चव. आणि परत तुमच्या माहिती करता सांगतो, तुम्ही कधी अनुभवलं की नाही का, जिभेची चव घेण्याचे प्रकार 4 ठिकाणी 4 आहेत. तुम्हाला जिभेच्या शेंड्याला तिखट कळतं, डाव्या हाताला गोड कळतं, डाव्या हाताला. म्हणून तुम्ही कुठलीही गोळी जिभेवर घेत नाही, गिळता का? गिळलेल्या गोळीची चव कळते का? कारण जीभ पण एका प्रकार नाही, कुठे ठेवल्याने कुठली चव कळते हे जिभीचं आहे. आणि हे सांगितलंय कोणी? बुद्धाने. कारण त्या इंद्रियाला ती चव कळली. गोड कशामुळे कळतं? की जिभीच्या मध्यभागी जर तुम्ही साखर ठेवली तर गोड कळते. चहा पिताना फुरका मारता की नाही, चव कळते. आणि म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं की सगळं मिळवलं त्या जिभीलाच कळत नाही नेमकं काय खाल्लंय ते. तर कारण जिभेला चव, तुम्ही कुठल्याही पदार्थाची जीभ, कारण तुम्ही पूर्ण चावून खाटली तर कुठल्या ना कुठल्या याला स्पर्श होतो आणि मग त्या जिभेला चव कळते आणि मग ती डिमांड करते, आहे की नाही. डिमांड कोण करतं? जीभ करते. कारण तिलाच जर चव कळली नाही तर मग ती डिमांड करेल का? म्हणून भिक्षूला ते सांगितलं त्याने की सगळं एकत्र करून खा. आम्ही खात नाही तो भाग वेगळा आहे, आम्ही तर, परंतु भिक्षूला ते सांगितलेलं आहे. कशा करता सांगितलेलं आहे? की भिक्षूला त्याची आसक्ती निर्माण होऊ नये. म्हणजे भगवान बुद्धांनी असंच नाही सांगितलं, कारण त्याच्या पाठीमागचं कारण काय होतं की भिक्षूला आसक्ती होईल. तोही हळूच आपल्या, म्हणजे जो लाडक्या उपासक आहे त्याला सांगेल आजच्या दिवस मटण बनवा, सांगेल ना हळूच. जर त्याला चवच कळली नाही तर मग तो काही सांगणार नाही. म्हणून भगवान बुद्धांनी इथे सांगितलं की स्वादिष्ट चव कशाची आहे, तो प्रश्न विचारतोय. उत्तर काय आहे ते आपण नंतर बघूया. कोणत्या प्रकारचे जीवन सर्वश्रेष्ठ आहे? म्हणजे आपण आचरणात असताना कोणतं जीवन सर्वश्रेष्ठ? 4 प्रश्न त्याने विचारलेले. की सगळ्यात चांगलं धन कोणतं आहे, चव कसली आहे. तथागताने उत्तर दिले, श्रद्धा हे सर्वोच्च धन आहे. धर्माचे यथार्थ आचरण केल्यास सुख प्राप्त होते. सत्य हे सर्व चवीमध्ये स्वादिष्ट आहे. प्रज्ञापूर्ण जीवन हे सर्वश्रेष्ठ जीवन. इथं उत्तर एका वाक्यात बाबासाहेबांनी घेतले. त्याचं खूप मोठं विश्लेषण आहे. जसं मी तुम्हाला सांगितले की धनाची त्रिपिटकामध्ये तुम्हाला 7 धन सांगितलेत त्यांनी, तर इथे बाबासाहेब एकदम मोजक्या याच्यावर आणून ठेवतात श्रद्धा. कारण कुठल्याही अनुभवाची, मी जसं सांगितलं की तुम्हाला श्रद्धा केव्हा निर्माण होते? की जोपर्यंत तुम्हाला अनुभूती येत नाही. बिना अनुमतीची केलेली श्रद्धा ही अंधश्रद्धा असते. म्हणून बाबासाहेब म्हणतात की धनवान किंवा धन, सगळ्यात मोठं धन कुठलं असेल तर श्रद्धा आहे. की तुमची कुठल्या गोष्टीवर श्रद्धा आहे, याचे 2 अर्थ निघतात. तुमची जर वाईट गोष्टीवर श्रद्धा असेल तर वाईट धन तुम्हाला मिळेल, कारण चोराची श्रद्धा चोरीवर असेल ना. चांगल्या माणसाची श्रद्धा चांगल्या याच्यावरती असेल. म्हणून श्रद्धा तुमची कुठल्या लेवलची आहे किंवा कुठल्या टाईपची आहे, त्या टाईपचं धन तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून धन मिळवण्याचं पहिलं कारण काय असेल तर ती श्रद्धा आहे. धर्माचं यथार्थ आचरण केल्यास सुख प्राप्त होतं. त्यांनी दुसरं सांगितलं होतं ना की सुख कशाने प्राप्त होतं. तर भगवान बुद्ध इथं सांगतात की तुम्ही धम्माच्या आचरणानुसार गेला तर तुम्हाला सुख प्राप्त होतं, पण तुम्ही अधम्मानुसार वागला तर मात्र तुम्हाला सुख प्राप्त
होणार नाही. सत्य हे सर्व चवीमध्ये स्वादिष्ट आहे. मग आपण कधी कधी मग काय म्हणतो, आता जसे मी तुम्हाला आता चव सांगितली आपण पदार्थाची आहे, पण सत्याची चव ही सगळ्यात चांगली चव आहे. कारण सत्य बोललेलं, आता कधी कधी काही व्याख्या अलग अलग होतात. म्हणतात सत्य बोललं की कोणाला राग येत, पण सत्य बोलल्यावरच जास्त राग येतो. आता तुम्ही काळ्याला काळं म्हणा, त्याला राग येते की नाही? आता खरं आहे ना, समजा तुम्ही मला काळा म्हटलं, मी आहेच काळा, पण राग येतो माणसाला, येतो की नाही? बुटक्याला बुटकं म्हणा, ते ऍक्सेप्ट नाही करत, आहे बुटकं पण ते नाही. म्हणून का राग येतो? तर आपल्या अपेक्षा वेगळ्या असतात. आपण आपल्याकडे बघण्याची गोष्ट आपण ज्याला स्वीकारत नाही, आणि जो स्वीकारतो तो महान होतो. शेक्सपियरची नाटकं बिटकं नाव तुम्ही ऐकलं असेल. शेक्सपियर हा एवढा विद्रूप होता की त्याच्याकडे लोक बघतही नव्हते. कारण गोऱ्याच्या देशामध्ये जन्माला आला होता, तरी तो विद्रूप होता. जेव्हा ते देवीचे वन बेन सगळं त्याच्या तोंडावरती होते, आणि त्या जमान्यातली हिरोईन, एकदम सुंदर हिरोईन, ती शेक्सपियरकडे गेली आणि शेक्सपियरला बोलले की माझ्या बरोबर लग्न कर. तो म्हणे का फिदा झाली माझ्यावर? तर म्हणे तुझ्या रूपाबिपावर नाही फिदा झाली. मग म्हणे तू एवढा बुद्धिमान आहेस की म्हणून मी तुझ्यावर फिदा झाले. मग शेक्सपियर बोले याने काय होईल? तर म्हणे होणारं अपत्य माझ्यासारखं सुंदर आणि तुझ्यासारखं बुद्धिमान होईल. तो शेक्सपियर खरं बोलला. म्हणे नेमकं याच्या उलट झालं तर गॅरंटी नाही आहे ना. तो जर बोलला की तुझ्यासारखं बुद्धिमान आणि माझ्यासारखं रूपवान झालं तर मग काय करायचं? खरं बोलल्यावर राग येईल का? खरं बोलला ना तो. कारण माणसाच्या अपेक्षेच्या व्यतिरिक्त जर काही झालं तर मग मात्र आपल्याला ते खरं वाटत नाही. श्रद्धा हे सर्वोच्च धन आहे. धर्माचे यथार्थ आचरण केल्यास सुख प्राप्त होते. सत्य सर्व चवीमध्ये स्वादिष्ट आहे. प्रज्ञापूर्व जीवन हे सर्वश्रेष्ठ जीवन आहे. आणि सगळ्यात श्रेष्ठ जीवन काय असेल तर आपल्या प्रज्ञेने जीवन जगणे. आता आपण बरेचसे लोक आपण प्रज्ञेने जीवन जगत नाही, आपण बुद्धीने जगतो. आणि म्हणून बुद्धी आणि प्रज्ञा याच्यामध्ये फरक आहे. धन कमावणं हे बुद्धीचं काम आहे, पण चांगल्या मार्गाने कमवणं हे प्रज्ञेचं काम आहे. म्हणून प्रज्ञा आणि बुद्धी याच्यामध्ये आपल्याला फरक करता आला पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की सगळ्यात चांगलं जीवन जगण्याचं उद्दिष्ट कोणतं असेल आणि कोणतं जीवन जगणं असेल की जो प्रज्ञेने जगतो, जो समजून उमजून जगतो, कशात वाईट आहे आणि कशात भलं आहे याचं ज्ञान घेऊन जो जगतो तो सगळ्यात चांगला जगण्याचा मार्ग आहे. बाकीचं प्रकरण आपण जरा मोठं आहे, उद्या बघूया. 2 दिवस आहेत आपल्या हाताशी आणि 2 दिवसात संपेल आहे.